नमस्कार फ्रेंड्स. खानदेश वास्तव्यातील आमच्या अंगणात असलेले हे मोहाचे झाड मी प्रथमच पाहिले आणि खरं सांगू, या फुलांच्या, त्यांच्या गंधाच्या आणि आता येऊ लागलेल्या या फळांच्या मी मोहातच पडले. निसर्गाने आपल्याला अशी अनेक झाडं दिली आहेत जी दिसायला सामान्य वाटतात, पण त्यांचे फायदे मात्र अफाट असतात. असंच एक झाड म्हणजे मोह. याला आदिवासी संस्कृतीमध्ये कल्पवृक्ष म्हटलं जातं. आपणास माहीत आहे का, या झाडाची फुले नुसतीच सुगंधी नसून ती लोहाचा मोठा स्रोत आहेत. तर याच्या फळांची भाजी शरीरासाठी औषधी असते. आजच्या रानवाराच्या व्हिडिओमध्ये मोहाची फुले कशी खावीत, त्यांच्या बियांच्या तेलांचा सांधेदुखीवर कसा वापर करावा आणि मोहाच्या फळांची भाजी कशी औषधी आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मोह किंवा महुआ हे भारतातील एक मौल्यवान उष्णकटिबंधीय झाड आहे. साधारण फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यान मोहाच्या झाडाला फुले येण्यास सुरुवात होते. ही नाजूक सुंदर फुले आपल्या गंधाने आजूबाजूचा परिसर मोहवून टाकतात. त्यांच्या वासाने फक्त आपणच नाही तर पक्षी, कीटक, वानरं देखील आकर्षित होतात. सगळ्यात आधी बोलूया मोहाच्या फुलांबद्दल. ही फुले नैसर्गिक साखर, कॅल्शियम आणि लोहाने समृद्ध असतात. या मोहाच्या फुलांचा अर्क म्हणजेच मोहाची दारू तर प्रसिद्ध आहेच, पण त्याचे अजूनही काही उपयोग आहेत, ते आपण पाहूयात. शक्ती वाढवण्यासाठी. जर शरीरात प्रचंड अशक्तपणा किंवा थकवा असेल तर 5-6 सुकी मोहाची फुले दररोज शुद्ध तुपात तळून खा. यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते. खोकला आणि दम्यासाठी. खोकल्याचा त्रास असल्यास ही फुले कोरडी भाजून खावीत. यामुळे छातीतील कफ साफ होतो आणि श्वसनाच्या त्रासात आराम मिळतो. पारंपरिक पदार्थ. ग्रामीण भागात या फुलांपासून पौष्टिक लाडू, लापशी, जाम आणि चविष्ट भाकरी देखील बनवली जाते. फुलांचा हंगाम संपला की झाडाला हिरवीगार फळे येतात, ज्याला ग्रामीण भाषेत टोळ किंवा मोहदोरे असे म्हणतात. ही फळे स्वच्छ धुवून त्यातील बी काढून बारीक चिरून घ्यायची आणि यापासून सुक्की भाजी बनवली जाते. ही भाजी चवीला तर अप्रतिम लागतेच, पण ती मधुमेह म्हणजेच शुगरच्या रुग्णांसाठी खूप गुणकारी मानली जाते. तसेच बाळंतपणानंतर महिलांच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी या भाजीचा आहारात आवर्जून समावेश केला जातो. फळे पिकल्यानंतर त्याच्या आतल्या बियांपासून तेल काढले जाते. हे तेल सांधेदुखीवर अत्यंत प्रभावी आहे. जर तुम्हाला जुनाट सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा संधिवाताचा त्रास असेल तर मोहाचे तेल हलके कोमट करून मालिश करा. यामुळे वेदना खूप लवकर कमी होतात. त्वचा रोग. शरीरावर खाज सुटणे, कोरडेपणा किंवा जखम झाल्यास हे तेल लावल्याने त्वचा लवकर मऊ आणि बरी होते. फ्रेंड्स, मोहाचे औषधी फायदे अनेक असले तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: कोणत्याही गोष्टीचा अतिवापर टाळावा. मोहाचे पदार्थ मर्यादित प्रमाणातच खावेत. विशेषतः गरोदर महिलांनी, लहान मुलांनी किंवा गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी याचा औषध म्हणून वापर करण्यापूर्वी जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. फ्रेंड्स, मोह हे एक फक्त झाड नाही, तर ते आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही नुकताच घेतला. पद्मश्री पुरस्कार विजेते माननीय चैत्रम पवार यांच्या बारपाडा या गावी जाण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा नुकताच योग जुळून आला. गेली अनेक वर्ष त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाचं चीज म्हणजे बारपाडा येथील जंगल. आदिवासी बांधवांना एकत्रित करून आपल्या जंगलाची, औषधी झाडांची देखभाल करत त्यापासून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे अत्यंत मोलाचे काम पवार यांनी केले आहे. मोहाच्या फळांपासून बनलेले तेल, साबण, मनुके, मॉइश्चरायझर यासारखी अनेक उत्पादने आज आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत आणि याचा थेट फायदा येथील गावागावातील सामान्य जनतेला होत आहे. खरोखरच ही झाडं म्हणजे जंगलातील सोनच आहे. याचा फायदा पिढ्यानपिढ्यांना होणार आहे.
म्हणूनच आपणही हे सर्व जपलं पाहिजे, जोपासलं पाहिजे. फ्रेंड्स, इथली ही प्रचंड मोहाची झाडे पाहताना आम्ही तर हरकूनच गेलो. आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली का? आपल्या जवळपास जर मोहाची फळे, फुले उपलब्ध असतील तर त्याचा अवश्य फायदा घ्या. मोहाचे हे फायदे आपल्याला आधी माहीत होते का? किंवा मोहाच्या कोणत्या गोष्टींचा आस्वाद आपण घेतलेला आहे, त्याच्या कोणत्या वस्तू आपण वापरल्या आहेत, याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला या आरोग्यदायी वनसंपदेची ही माहिती आवडली का? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी रानवाराला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपणापर्यंत लगेच पोहोचत राहील. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर. आजच